आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। त्याला माझी काळजी वाटत होती, माझी आणि आमच्या बाळाची त्याला आठवण येत होती, म्हणून तो इथे आलाय। अहिल्या मॅडम, प्रीतमने माझी माफी मागितली। त्याने माझा आणि माझ्या बाळाचा स्वीकार केलाय। प्लीज आता तुम्ही पण त्याला माफ करून टाका। एक मिनिट मी कधी माफी मागितली तुझी? हा, तू काहीतरी वाटेल ते बोलू नको आई। आई, मला खरंच असं नाही वाटत की प्रीतमने घराबाहेर राहायला हवं। हे जर मोनिकाचा आणि तिच्या बाळाचा स्वीकार करायला तयार असतील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही। मी निघून जाईन इथून। मग हवं तर तुम्ही प्रीतमला माफ करा आणि या घरात घ्या। प्रिया, असं काही होणार नाही। तू ह्या घरातनं कुठेही जाणार नाहीयेस। या घरातनं कोण बाहेर जाणार आहे हे आधीच ठरलंय। आई पण माझं ऍटलिस्ट ऐकून घे ना एकदम। तू आत्ता इथून बाहेर पड। प्रीतम, काय रे, तुझे असे काळे धंदे रात्रीच चालतात का? नाही बघा ना वहिनी, सकाळी तर या मोनिकाला स्वीकारायला तयार नव्हता आणि आता तिच्याच रूम मध्ये काय काय चाललंय काय रे तुझं? ऐक ना माझं एकदा प्लीज। हे बघ, वहिनींनी ऑर्डर दिली आहे ना, तू निघ निघ। ए, घरात यायचं नाहीये माहितीये ना, इथून जा जा। वहिनी, काय हो मुलगा असा डायरेक्ट आत आला, कुणाची परमिशन न घेता? हिला स्वीकारत नव्हता ना तो? दामिनी, खूप उशीर झालाय। स्वतःच्या खोलीत जाऊन झोप आता। नाही, झोपलेच होते मी, हिच्या आवाजाने जाग आली। गुड नाईट। हे मूर्ख कशाला भेटायला गेला तिला? हा, आणि ते या वेळेला काय काय मूर्खासारखं बघतो यार। अक्कल नाही, मला एक कळत नाहीये त्या मुलीशी याचा काही संबंध नाही हा म्हणतोय का? प्रीतम, तुला खरंच वाटतं का त्या मुलीबद्दल? सर, हे बघ, मी तिला भेटायला गेलो नव्हतो। अरे मी तर आईला भेटायला गेलो होतो रे। काय? मला एक खूप वाईट स्वप्न पडलं, म्हणून मला असं वाटलं की ऍटलीस्ट लांबून का होईना एकदा आईला बघून येऊया, आणि त्यासाठीच मी आलो होतो। पण दामिनी काकू मध्ये आली आणि तिच्यापासून लपायला मी त्या रूम मध्ये गेलो। मला नव्हतं माहिती ती मोनिकाची रूम आहे। अरे यार, बरं मी तिला म्हटलं की मी बाहेर जातो, तर तिने कांगावा सुरू केला। आणि तुम्ही लोक आल्यावरती जे काही बोलली ना की मी बोलत होतो, ते मी नव्हतो बोलत। मी नाही बोललोय तसं काही। ती का खोटं बोलली मला नाही माहिती यार। बराबर। आदित्य सर, त्या मोनिका मॅडम जे काय बी बोलत होत्या, ज्या पद्धतीनं बोलत होत्या ना, त्यावरनं असं वाटत होतं की त्या मुद्दाम प्रीतम सरांना देवयाईंसमोर दोषी ठरवण्याचा प्रयत्न करताय। तुम्हीच बघा ना, जर का प्रीतम सरांना त्या बाळाचा स्वीकार करायचाच असता तर त्यांनी समोर केला असता ना। असं मोनिका मॅडमने असं गपचूप जाऊन लपून छपून भेटायची काय गरज आहे त्यांना? आणि तेवढं तर ओळखतो ना आपण प्रीतम सरांना। मला ना
काहीतरी गडबड वाटतेय सर. कुठंतरी पाणी मुरत आहे. म्हणजे बघा ना, त्या मोनिका मॅडमचं असं अचानक येणं, त्यांच्या पोटातलं बाळ प्रीतम सरांचं आहे असं म्हणणं, त्यात आता हे समज काहीतरी गडबड आहे नक्की. मला संशय येतोय. तुला आठवतंय त्या दिवशी मोनिकाच्या पोटात दुखत होतं तेव्हा आपण तिला खोलीत घेऊन गेलो होतो. त्यानंतर तिला गोळ्या द्यायसाठी मी पाणी घेऊन गेले. मला बघून ती खूप घाबरली आणि जेव्हा मी विचारलं तेव्हा ती मला म्हणाली की आईशी बोलत होते म्हणून. पण जेव्हा मी प्रीतम दादांशी बोलत होते त्यांनी मला सांगितलं की तिचं कोणीच नाहीये. नाही, आदित्य सर, माझं मन मला सांगते काहीतरी गडबड नक्की आहे. त्या मोनिका मॅडम मध्ये ना काहीतरी घोळ आहे. त्यांना ते जाणून बुजून प्रीतम सरांना अडकवण्याचा प्रयत्न करतात. मला हे कळत नाही या समजात ना प्रीतम सरांना निर्दोष कसं काय सिद्ध करायचं. जर प्रीतमला काही आठवतच नाहीये आणि याचा फायदा जर मोनिका घेत असेल तर तिच्या पोटात जे बाळ आहे ते प्रीतमचंच आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण तशी एक टेस्ट करू शकतो. म्हणजे DNA टेस्ट करतात तशी. त्या टेस्टनी काय ते खरं खोटं कळेल. मग आदित्य सर, आपण ती टेस्ट करायलाच पाहिजे. प्रीतम सर, आदित्य सर म्हणतात ना तसं, ती टेस्ट केल्यानंतर तुम्ही जर का निर्दोष आहात की नाही हे सिद्ध होणार असेल ना, तर आपण उद्याच ती टेस्ट करायला पाहिजे. मी काय म्हणते, तुम्ही उद्याच देवी यांना याबद्दल समजा सांगून टाका. हो, पण त्यासाठी ती मोनिका पण तयार झाली पाहिजे. अरे मोनिकाचं आहेच, पण आई ऐकेल का माझं? तू ऐकेल का वगैरे आता बोलू नकोस. तुला बोलावं लागेल आईशी. नाहीतर ती मोनिका यार काय प्लॅनिंग करते तुझ्या विरोधात, आपल्या घराच्या विरोधात, आपल्याला कधी कळणारच नाही. तू प्लीज बोल आईशी. ठीक आहे, मी उद्याच बोलतो आईशी. हा, बरं ठीक आहे. प्रीतम सर, तुम्ही चला आता. आदित्य सर, आम्ही येतो. हो, जा शांतपणे सर. हा, चला. नमस्कार गुरुजी. अहिल्यादेवी, श्रीकांतराव, अगदी ब्राह्म मुहूर्तावर येणं केलं. काही विशेष? गुरुजी, आमच्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे. म्हणजे संकटांची मालिकाच जणू चालू आहे. कुणा ना कोणाच्या तरी जीवावर बेतलेलं असतं. याआधी अशा प्रकारची संकट आलेली आहेत आणि आम्ही ती परतवूनही लावली आहेत. पण हे जरा वेगळं वाटतंय. गुरुजी, तुम्हीच काहीतरी उपाय सांगा आणि ही संकटांची मालिका कशी थांबेल त्याच्यावरही काहीतरी सांगा. म्हणजे काही पूजा किंवा व्रत करायचं असेल तर सांगा, आम्ही ते मनोभावे करू. तुम्ही दोघंही तुमच्या घरासाठी काहीही कराल याची आम्हाला खात्री आहे. पण सगळ्या गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत. खरं तर त्या कोणाच्याच हातात नसतात.